गेल्या काही वर्षात सातत्यानं नेतन्याहू यांचं देशांतर्गत राजकारण जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. भारताचे पंतप्रधान मोदी जेव्हा इस्रायल संसदेला संबोधित करत होते त्यावेळी विरोधी पक्षांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. ट्रम्प हे अतिशय चाणाक्ष आहेत की ट्रम्प हे जागतिक राजकारणात एक उद्योजक म्हणून एक बिझनेस म्हणून फार मोठं होतं आणि जेवढं राजकीय अभ्यासकांना जेवढं राजकारण कळतं त्याच्यापेक्षा काकणभर जास्त राजकारण हे एखाद्या उद्योजकाला कळतं. जसं बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई मध्ये धोरण आखलं तसं ट्रम्प जागतिक त्यांच्या देशांतर्गत राजकारणात धोरण आखायचा प्रयत्न करतात आणि जसं बाळासाहेब ठाकरेंना लोकप्रियता मिळाली तसं ट्रम्प यांना त्यांच्या लोकप्रियता मिळाली. त्यामुळं अमेरिकेच्या आपण इतक्या आहारी जाण्याचं एक कारण गुजराती व्यापारी लॉबी आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रचंड मर्यादा येतात. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत डॉक्टर रोहन चौधरी यांच्याशी. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक असलेले रोहन चौधरी यांच्याशी आपण बोलणार आहे. ते सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या संदर्भात आणि युद्धामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीच्या संदर्भात. कारण अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातलं हे युद्ध 3 आठवडे उलटून गेल्यानंतरही सुरू आहे. म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेनं सुरू केलेलं हे युद्ध इराणनं अशी भूमिका घेतली की खेळ तुम्ही सुरू केलाय, आता थांबवणार आम्ही, अशा पद्धतीची भूमिका इराणने घेतली. त्यामुळे एकूण आंतरराष्ट्रीय पातळीवर या युद्धाच्या निमित्तानं फार मोठा पेच निर्माण झालेला आहे. जगभरात खूप विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली काही दिवस आपण आपल्याकडे सुद्धा गॅसच्या संदर्भानं गॅस टंचाईचे चटके सहन करतोय. पेट्रोलसाठीच्या रांगा सगळीकडे लागायला लागलेल्या आहेत. इथला जो शेतीमाल परदेशात निर्यात होतो त्याच्यावर मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसायला लागला. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एका युद्धाचे परिणाम हे माणसाच्या जगण्यावर अनेक अंगांनी परिणाम करणारे असतात. त्या परिणामांची ही चर्चा आपण आजच्या या संवादामध्ये करणार आहोत. तर आपण भेटूया डॉक्टर रोहन चौधरी यांच्याशी. नमस्कार. 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 या चर्चेमध्ये आणि महाराष्ट्र दिनमानच्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. मला सांगा रोहन, पहिली गोष्ट अशी की हे युद्ध आता जे सुरू आहे ते का सुरू झालं आणि एवढं अचानक कसं काय सुरू झालं? कारण एखादं युद्ध सुरू होण्यासाठी आपल्याला आधी त्याच्या संदर्भात काही घडामोडी घडत असतात आणि मग ती परिस्थिती युद्धाकडे ढकलली जात असते. पण इथं आधी तसे काही संकेत, अर्थात परिस्थिती अस्वस्थ होती, पण असे युद्धाचे संकेत नसताना अचानकच युद्ध सुरू झाल्याची बातमी मिळते. हे का सुरू आणि कसं सुरू झालं? मुळात तुमचा जो प्रश्न आहे तो इतका फाउंडेशनल प्रश्न आहे की खरंच त्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच माहित नाही. युद्ध का चालू झालं आणि का नाही. कारण युद्ध हे साधारणतः आपण असं मानलं पाहिजे की हे लास्ट रिसॉर्ट असतं, म्हणजे शेवटचं अस्त्र म्हणून युद्ध असतं. परंतु ट्रम्पवाद आणि ट्रम्प अलीकडच्या काळात जो काही गेल्या 15-20 वर्षात जगभरात फोफावला आहे त्याच्यातून पहिल्यांदा लष्करी मार्ग आणि मग त्याच्यानंतर आपण मार्ग असं एक प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर असं आहे की मलाच नाही तर हे ट्रम्प यांना पण माहित नाही की आपण युद्ध चालू का केलेलं आहे. त्यामुळं मुद्दा काय झालेला आहे की मुळात हे युद्ध ट्रम्प यांचं नाहीये, हे आपण इथं पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. हे नेतन्याहूंनी ट्रम्प यांच्यावर लादलेलं युद्ध आहे. जगभरात सध्या अशी मांडणी आहे की ट्रम्प यांचा स्वभाव, ट्रम्प यांचं धोरण जे गेल्या 10 वर्षात म्हणजे आता 3-4 वर्षात आणि मागच्या वर्षात जे काही आहे, त्यामुळे ट्रम्प हे युद्धाच्यासाठी फार आग्रही आहेत. इथं एस्पेशली आत्ताचं जे युद्ध आहे हे युद्ध ट्रम्प यांचं नाही आहे. हे युद्ध जे आहे ते नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्यावर लादलेलं आहे. याला साधारणतः कारणं अशी आहेत की आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा आपण अमेरिका युद्ध म्हणतो किंवा आपण ट्रम्प यांनी लादलेलं युद्ध असं म्हणतो तेव्हा जागतिक राजकारण जेव्हा आपण जिओपॉलिटिकल म्हणतो, भूराजनीती म्हणतो, ती समजून घेण्याच्या आधी आपल्याला अमेरिकेचं देशांतर्गत राजकारण समजून घेतलं पाहिजे. आणि अमेरिकेचं हे जे देशांतर्गत राजकारण आहे हे ह्या युद्धाचं मूळ तिथं आहे.
कशावरून की साधारणतः आपल्याकडं अशी पद्धत आहे की भारतीय परिप्रेक्ष्यातून आपण जेव्हा राजकारणाची मीमांसा करतो तेव्हा आपण भाजप वर्सेस काँग्रेस किंवा राईट वर्सेस लेफ्ट किंवा मोदी वर्सेस राहुल गांधी या पद्धतीनं आपण चर्चा करतो. परंतु अमेरिकन राजकारणाची चर्चा अशी होत नाही. अमेरिकेत आत्तापर्यंत म्हणजे अगदी तुम्ही अगदी निक्सन पासून ते आत्तापर्यंत बघितले किंवा त्याही पूर्वी बघितलं तरी आत्तापर्यंत झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये एक मध्यवर्ती सूत्र राहिलेले की इस्रायलला पाठिंबा द्यायचा. कुणीही असू, इस्रायल म्हणजे असं चेष्टेनं असं म्हणतात की इस्रायल हे अमेरिकेचं 51वं राज्य आहे. इतक्या पद्धतीने त्याच्या बाबतीत आपल्याला हे दिसून येतं. त्याचं सिंपल कारण असं आहे की इस्रायल लॉबी जी आहे, ज्याला ज्यू लॉबी आपण म्हणतो, ती अमेरिकेत सर्वात प्रभावशाली आणि अमेरिकन इस्रायल राजकारणामध्ये एक्झिस्टन्स क्वेश्चन ऑफ एक्झिस्टन्स की इस्रायलला जरा कुणी मारलं तर इस्रायल वाटते आपला खूनच करायला लागले. ही मानसिकता इस्रायलमध्ये फार पहिल्यापासून झालेली, कारण त्यांचं जिओ पॉलिटिकल आहे. इकडे जॉर्डन आहे, इकडे सिरिया आहे, इकडे इराण आहे. याच्यामुळे काय होतं की इस्रायलनं ते एक फार चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर ठेवलेलं आहे की आमच्यावर हल्ला म्हणजे आमच्या अस्तित्वावर हल्ला. आणि हे अमेरिकन राज्यकर्त्यांना पहिल्यापासून बिंबवण्यात सगळे इस्रायली राजकारणी हे सक्सेसफुल ठरलेले आहेत. त्यामुळं जे काही इस्रायलला वाटलेलं आहे की आमच्यावर एक्झिस्टेशनल थ्रेट आहे ते त्यांनी अमेरिकेकडे ट्रान्सफर केले. पण त्याच्यामध्ये एक गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल की बायडन मात्र त्याच्यापासून दूर होते. आणि तिथं बायडन आणि ट्रम्प यांच्यातला जो बेसिक फरक आहे तो आपल्याला लक्षात येतो की इथं बायडन म्हणजे अक्षरशः आपण कोणत्याही सार्वजनिक मंचावर अशा शिव्यांचा उच्चारही करत नाही, अशा शिव्या बायडन यांनी नेत्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळं ट्रम्प याला फक्त आहारी गेले, कारण ट्रम्प यांचं देशांतर्गत राजकारणातलं स्थान अतिशय धोक्याचं आहे. पुढच्या निवडणुकीत ट्रम्प येणार नाहीत याची पूर्ण गॅरंटी इथल्या लोकांना आहे. त्यामुळं आता आपल्याला इस्रायली लॉबीचा सपोर्ट पाहिजे आणि त्याद्वारे आपल्याला राजकारण करायचं आहे हे ट्रम्प यांच्या डोक्यात होतं आणि त्यातून हे युद्ध लागलेलं आहे. जिओ पॉलिटिकल सिच्युएशन, इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम, इराण मधली राजवट, खोमेनी राजवट खतम करणे, या सगळ्या गोष्टी आफ्टर थॉट आहेत. खरा मुद्दा ट्रम्प यांचं देशांतर्गत राजकारणातलं स्थान धोक्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे नेत्यानेहू यांचं देखील स्थान धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे इतका वेळ नाही की बाबा आपण दबाव नीती, कूटनीती वापरून इराणच्या प्रश्नांवर एखादं उत्तर शोधावं. त्याच्याऐवजी त्यांनी थेट युद्धाचा मार्ग अवलंबलेला आहे, जे सध्याच्या जागतिक राजकारणाला साजेस आहे. मला यातला आणखी एक बारीक प्रश्न असा आहे, म्हणजे जो अनेकांच्या मनात आहे, म्हणजे ते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याच्यातले कंगोरे काय आहेत मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. ते असं की हे युद्ध इस्रायल आणि इराण मधलं आहे, अमेरिका आणि इराण मधलं आहे, की इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण मधलं आहे. तर त्यातली युद्धातली इस्रायलची भूमिका काय आहे आणि अमेरिकेची भूमिका काय आहे? ऍब्सोल्युटली हा प्रश्न ह्यासाठी महत्वाचा आहे की जेव्हा युद्ध चालू झालं तेव्हा अमेरिका प्लस इराण यांच्या विरोधात अमेरिका प्लस इस्रायल याच्या विरोधात इराण असं होतं. आता त्या दोघांच्यात मतभेद चालले, पण हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं झालं तर एक लक्षात घ्या, गेल्या काही वर्षात सातत्यानं नेतन्याहू यांचं देशांतर्गत राजकारण जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. त्यांच्यावर त्या राज्यकर्त्यांचा विश्वास राहिलेला नाही. याचं छोटंसं उदाहरण, भारताचे पंतप्रधान मोदी जेव्हा इस्रायल संसदेला संबोधित करत होते त्यावेळी विरोधी पक्षांनी त्याच्यावर बहिष्कार उठून गेले. म्हणजे आपण काय म्हणतो, एकीकडे ठीक आहे तुमचे पक्षीय मतभेद आहेत ते थोडे बाजूला ठेवा, एक पाहुणा आपल्याकडे येते तेव्हा आपण, पण त्याच्याही पलीकडे जाऊन नेतन्याहू यांना एम्बॅरेस करण्याचं काम तिथल्या नेत्यांनी केलेलं. त्याचं कारण आहे तुम्हाला मी सांगतो. मी पहिल्यांदा हे युद्ध इस्रायलचं काय याचं कारण सांगतो की इस्रायलमध्ये सातत्यानं ही भावना निर्माण झालेली आहे की अरब देश हे आम्हाला संपवायला निघालेले आहेत आणि त्यामुळे छोटासा जरी हल्ला झाला तरी तो हल्ला हा आमच्या अस्तित्वावर आहे, अशी मानसिकता इस्रायली नेत्यांच्या पहिल्यापासून आहे. कधी कधी ती मानसिकतेचा वापर ही मग इस्रायलच्या स्थापनेपासून ती मानसिकता आहे, पण
त्याचा वापर राजकारणासाठी आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वाकरता, इस्रायलच्या अस्तित्वासाठी म्हणत नाही मी, स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी करण्याचा जो ट्रेंड चालू झालेला आहे त्याच्यामध्ये नेतन्याहू हे सर्वोच्च शिखरावर आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल, हा आत्ताच नाही, मागच्या एक 9-10 महिन्यापूर्वी देखील आपल्याला की इस्रायलवर एक फार मोठा हल्ला झाला. इस्रायलची एक गोष्ट लक्षात येत नाही की पॅलेस्टाईनला कुठं ना कुठं तरी इन्कॉर्पोरेट करावं लागणार आहे. तुम्ही पॅलेस्टाईनला पूर्णपणे आपल्या भूमीतून बाहेर घालवाल, म्हणजे त्यांना माराल, ही भावना तुम्हाला ती शक्यच नाही. आणि इस्रायल ह्या कायम त्या पेचात राहिलेला आहे. त्यामुळं नेतन्याहू यांची इच्छा अशी होती की बाबा आम्हाला जगात कुणीही चॅलेंज करू शकत नाही, इथून पुढे आमच्यावर बॅक टू बॅक हल्ले झालेले आहेत, ते परत कुणीही आमच्यावर करता कामा नये. त्यामुळं आम्हाला आमची जी काही टेक्नॉलॉजी आहे, आमचं जे काही जागतिक प्रभाव आहे तो वापरून आम्हाला त्याच्यावर हल्ला करायचा. आता दुसरा मुद्दा आहे तो मग यात अमेरिका का मध्ये पडली. अमेरिकेच्या राज्यकर्त्यांच्यात एस्पेशली आफ्टर ट्रम्प, आत्ता नाही, ट्रम्प यांच्या पहिल्या टर्म कायम एक खूप महत्वाचा डिलेमा आहे, संदिग्धता आहे ज्याला आपण म्हणतो, की आपण जगाचं नेतृत्व करायचं की नाही. कधी कधी त्यांना वाटतं की बाबा आपल्याला जगाचं नेतृत्व करायला पाहिजे म्हणून ते अफगाणिस्तान सारख्या देशात सैन्य पाठवतात. कधी कधी त्यांना वाटतं की नाही ही आपण दुसऱ्याच्या भांडणात आम्ही का पडू, म्हणून आरसेप मधनं माघार घेणं असू दे किंवा WTO मधनं माघार घेणं असू दे किंवा कोणत्याही मल्टी अलाइनमेंट मध्ये माघार घेणं असू दे, अमेरिका फर्स्ट धोरण आखणं असू दे, असं कधी कधी त्यांना वाटतं नाही जर आपण पडलो नाही तर चीन त्याचा फायदा घेईल, म्हणून मग आपण पडलं पाहिजे. मग ते त्या स्वभावानुसार आणि त्या परिस्थितीनुसार असतं. इस्रायलच्या बाबतीत तुम्ही बघा, फार महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. युक्रेनमध्ये रशियानं जे काही त्यांची सर्वकष यंत्रणा आहे ते वापरून परवा दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ला रशियानं युक्रेनवर केला. तिथं बायडन किंवा ट्रम्प हे पडलेले नाहीत मध्ये, की तिथं ते तुमचं युद्ध, आम्ही फक्त तुम्हाला बाहेरून मदत करतो. पण इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेच्या ह्याच्यात ते मध्ये पडलेले आहेत. कारण काय होतं, परत तोच मी जो मगाशी तुम्हाला सुरुवातीला जो मुद्दा सांगितला ना, की आपल्याला एक गोष्ट मी कायम सांगतो की हे बऱ्याच वेळेला अमेरिकन परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही की ही लॉबी आहे, या लॉबीला हे युद्ध हवंय आणि या लॉबीला कोणत्याही परिस्थितीत इराण आपल्याला डोईजड होणार नाही. आणि त्या लॉबीनं अमेरिकेला आणि प्रामुख्याने ट्रम्प यांना कन्व्हिन्स केलेलं आहे की तुम्ही जर आम्हाला आता मदत केलं नाही तर पश्चिम आशियात इस्रायलचं अस्तित्व धोक्यात येईल, इराण मोठ्या प्रमाणात येईल. कारण इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचा प्रश्नच नाही, इराण न्यूक्लिअर प्रोग्राम करूच शकत नाही. असं असताना देखील ट्रम्प यांनी पडणं हे कारण जिओपॉलिटिकल न राहता ते त्यांच्या डोमेस्टिक कॉन्स्टिट्युएन्सीला ऍड्रेस करणं आणि त्यातून आपला म्हणजे इराकच्या संदर्भात जे घडलं होतं त्याची पुनरावृत्ती ऍब्सोल्युटली त्याच्यात काही प्रश्नच नाही. त्यामुळे काय होतं की साधारणतः तुम्ही इराकचा उल्लेख केला, परत तोच मुद्दा येतो की आपल्याला रूल बेस्ड ऑर्डर, ज्याला आम्ही म्हणतो की हे रूल बेस्ड ऑर्डर आहे, हा शब्द जरी आपल्याला थोडासा जड वाटत असला सामान्य वाचकांना, तरी त्याचा मुद्दा असा आहे की बाबा या जगात एक रूल आहे, तो रूल पाळण्याची जबाबदारी ही अमेरिकेची, कारण ती सर्व महासत्ता स्वतःला संबोधते. तीच रूल जेव्हा मोडते ना तेव्हा मग प्रॉब्लेम येतो. आणि परत एकदा सांगतो की ते व्यक्तिपरत्व बदलतं. आज जर बायडन असते, हाच तर फरक आहे रिपब्लिकन डेमोक्रॅटिक मध्ये किंवा लोकशाही मानणारे आणि लोकशाही न मानणारे यांच्यात फरक असतो. आज जर बायडन असते तर मी तुम्हाला फार खात्रीनं सांगतो की त्यांनी या युद्धाला पाठिंबा दिला नसता. ट्रम्प असल्यामुळे त्यांनी त्या युद्धाला पाठिंबा दिला. याचा अर्थ बायडन फार चांगले होते किंवा ट्रम्प, असं ह्या व्हॅल्यू जजमेंट मध्ये मला जायचं नाही. पण ते व्यक्तिपरत्व बदलतं. आणि तुम्ही जेव्हा मी परत तेच सांगतोय, कारण ह्या सगळ्या युद्धातनं आपल्याला एकच सारखं सांगावं असं वाटतं की आता जगात लष्करी पर्याय हाच सर्वोच्च पर्याय आहे, हे जेव्हा नेतृत्वाला वाटायला लागतं तेव्हा ते युद्ध होतं. त्यामुळं हे माझ्या माहितीनुसार तरी किंवा माझ्या परसेप्शननुसार 80% इस्रायलचं युद्ध आहे. अमेरिकेनं 20% त्यात भाग घेऊन ते जास्त कॉम्प्लिकेटेड केलं. तुम्ही एक मुद्दा तुमच्या ह्याच्यात आला की इथं बायडन असते तर त्यांनी या युद्धाला पाठिंबा दिला नसता. जर बायडन असते किंवा ट्रम्पनी या युद्धाला पाठिंबा दिला नसता तर युद्धाची काय परिस्थिती असते?
म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाची काय परिस्थिती आहे? बरेच हे बघा, पूर्वी पण कॅम्प डेव्हिड अकॉर्ड 70च्या दरम्यान झालेला आहे. त्या दिवशी पण 7 दिवसात युद्ध संपलेलं होतं. आपल्याला जर माहिती 7 days वॉर असंही त्याला म्हटलं जातं. मुद्दा काय होतं, कुंपणच शेत खातं ना, तेव्हा प्रॉब्लेम होतो. जर कुंपण आपलं काम जर व्यवस्थित करत असेल तर या दोघांच्यात मध्यस्थी, आज तुम्ही बघा, फार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. कारण आज हे युद्ध का चाललंय आता, कारण या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी जी निर्णायक शक्ती लागते, जी सर्व प्रकारची शक्ती लागते, ती शक्ती असणारा कोणताही देश नाही. देश नाही, बरोबर. यात सगळ्यात अमेरिका महत्त्वाचं. असतो काय, तुम्ही कोणाच्या बघा, आता भारत पाकिस्तान जर युद्धात अमेरिका तसा आहे. अमेरिकेचा काही संबंध संबंध नव्हता. पण ट्रम्प यांनी किती वेळा विधान केलं की बाबा मी युद्ध केलेलं आहे, किंवा त्यांचा तो फार महत्वाचं आहे. म्हणजे आज इथं मध्यस्थी करायची कोणी आहे? मध्यस्थी करायची कोणी, ऐकणार कोण? ट्रम्प 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 कुणाचं ऐकणार? म्हणजे गावातल्या पाटलाचं आणि सरपंचाचं भांडण आहे, तिथं मध्यस्थी करायचं कोण करणार? आणि यामुळे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न फक्त यासाठी नाहीये की बाबा जगात जागतिक राजकारणातली परिस्थिती काय झालेली आहे. त्यामुळं या जर ट्रम्प नसते किंवा ट्रम्प यांनी पाठिंबा दिला नसता, तर आज तुम्ही जो याचा उल्लेख केला की 3 आठवड्यांपेक्षा जास्त युद्ध चाललेलं आहे, कदाचित हे युद्ध 7 ते 8 आठवड्यात चाललं असतं. आणि तुमचा प्रश्न जर दुसरं उत्तर, मी परत एकदा रशिया युक्रेनकडे तुम्हाला घेऊन जातो की रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात, रशिया युद्धात बिझी राहावा, युद्धात एंगेज राहावा, ही अमेरिकेची इच्छा आहे, बरं. युरोपची इच्छा आहे. त्यामुळे ते त्यांना पाठिंबा देतात. म्हणजे असाही प्रश्न होतो की मग बाबा रशिया युक्रेनमध्ये ट्रम्प का मध्यस्थी करत नाहीत किंवा अमेरिका का मध्यस्थी करत नाहीत. हे बघा, अमेरिकेसमोर क्लिअर कट ऑप्शन आहे. अमेरिकेला माहिती आहे की जागतिक आता एक राजकारण, मला सर या ह्याच्यात सहज गमतीशीर भाग आठवला, तो म्हणजे ज्यावेळी हा भारत अमेरिका कराराच्या संदर्भातली ट्रम्पने घोषणा केली, हा. त्यावेळी म्हणे असं झालं की आम्ही दोघांनी असं ठरलं की रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबावं, तिथं शांतता नांदावी. म्हणजे याचा अमेरिका भारत कराराशी काही संबंध नव्हता, काही पण जणू आपण ही शांततेत दूताची भूमिका बजावतोय बजावतोय. असं काहीतरी मोदींना तिथं म्हणजे दाखवायचं होतं. आपण कसं जागतिक राजकारणात हस्तक्षेप करतो त्यांना इमेज दाखवायची होती, पण त्यानं त्यांनी असा मोठा भारताला अडचणीचा ठरणार असा करार तो लादून घेतला असं होतं. तर मला सहज आठवलं म्हणून नाही, मला absolutely, या सगळ्यांच्या absolutely. संदर्भात काय बघा, कसं होतं की शेवटी अमेरिकन अनेकदा, म्हणजे फार महत्वाचा, परत एकदा तुमचा प्रश्न यासाठी आहे की अमेरिकन राजकारण समजताना ना, हे कीवर्ड्स वापरून चालत नाही. ट्रम्प, डेमोक्रॅटिक, रिपब्लिकन, तिथले कीवर्ड्स वेगळे आहेत. इस्रायली लॉबी, CIA, वर्ल्ड बँक, हे जोपर्यंत तुम्हाला टर्मिनॉलॉजी लक्षात येत नाही, या संस्थांची जोपर्यंत तुम्हाला ओळख होत नाही, तोपर्यंत अमेरिकन राजकारण कळत नाही. अमेरिकेतले 20 जे शस्त्रास्त्र व्यापार करणाऱ्या जे कुटुंब आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत, त्या जगभराचं राजकारण चालवतात. त्यांना पाहिजे ना की कोरोनाच्या नंतर जागतिक देशांतर्गत आर्थिक व्यवस्थेमध्ये जी मंदी आलेली आहे, त्या मंदीला जर उठवायचं असेल तर तुम्हाला प्रोडक्शन मध्ये भर घालावा लागेल. प्रोडक्शन मध्ये कुठल्या भर घालणार तुम्ही? तर शस्त्रास्त्र निर्मिती हा जगातला सर्वात मोठा सो कॉल्ड प्रतिष्ठित बिझनेस झालेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही विचार करा ना, युक्रेन सारखं छोटंसं राज्य हे किती 3-3.5 वर्ष झाली युद्धाला तग धरून आहे. कारण म्हणजे 2-3ऱ्या दिवशी संपून जाईल असं वाटत होतं, 3ऱ्या दिवशी पुतिन यांना वाटत होतं. आणि ते 3.5 वर्ष त्यांनी 3.5 वर्ष हे समजलं पाहिजे आपल्याला. अमेरिकन राजकारण म्हणून इंटरेस्टिंग आहे. हे शब्द आपल्याला जर माहित झाले ना, तर अमेरिकन राजकारण कळायला फार सोपं जातं. या सगळ्याच्या संदर्भात आपण या सध्याच्या युद्धाचा विचार करतो, तर आपल्याला दिसतं की एकूण पश्चिम आशियात एक सतत धगधगताना दिसतोय. हो, ते एक सतत अस्वस्थता आहे. काय कारण आहे पश्चिम आशियामधल्या या एकूण सगळ्या अस्थिरतेची वगैरे? 2 महत्वाचे कारण आहेत. एक कारण आहे ज्याला आपण आयडियोलॉजिकल, हे मी तुम्हाला आयडियोलॉजिकल आहे, आणि दुसरं कमर्शियल किंवा इकॉनॉमिक कारण. आयडियोलॉजिकल कारण मी तुम्हाला, आयडियोलॉजिकल कसं, जगातली 2 नंबरचा धर्म हा इस्लाम आहे, आणि पश्चिम आशिया हा एकमेव असा इस्लाम धर्म आहे, किंवा त्याच्यामध्ये इस्लाम धर्म अशा प्रकारे की ते आर्थिक दृष्ट्या पण सबळ आहे आणि मुस्लिम पण आहे. म्हणजे तुम्ही आफ्रिकन मुस्लिम बघा किंवा साऊथ एशियन मुस्लिम बघा, म्हणजे बांगलादेश, पाकिस्तान आहेत इस्लामिक कंट्रीज, परंतु ते प्रॉस्परस नाहीत, कारण त्यांच्याकडं जागतिक राजकारणाला जो इंधन पुरवठा करायचं जे लागतं ते त्यांच्याकडे नाही. त्यामुळे पश्चिम आशिया हा कायम अमेरिका आणि युरोपला इतिहासात कायम त्यांना आव्हान देत राहिलेला आहे. दुसरा मुद्दा त्याचा महत्वाचा आहे की हा फार थोडासा टेक्निकल आहे, पण तो समजून घेतला पाहिजे की अमेरिकेला
एक गोष्ट माहिती आहे की बाबा या इंधनांवर किंवा या नॅचरल रिसोर्सवर जर आपल्याला नियंत्रण प्रस्थापित करायचं असेल तर ते आर्थिकदृष्ट्या किंवा लष्करी दृष्ट्याच करता येणार नाही. तर त्याचा दुसरा भाग आहे तो आयडिओलॉजिकल आहे. आणि तो आयडिओलॉजिकल काय आहे की 90च्या दशकात क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन नावाची एक आयडिया सॅम्युअल हंटिंग्टन यांनी मांडली. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय होतं की इथून पुढं 2 देशात युद्ध होणार नाही, तर ते 2 सिव्हिलायझेशन मध्ये युद्ध होणार. असं जेव्हा त्यांना म्हणायचं होतं तेव्हा त्यांना ख्रिश्चन सिव्हिलायझेशन आणि इस्लामिक सिव्हिलायझेशन या दोघांच्यात इथून पुढे कायम स्वरूपात युद्ध होईल असा त्यांचा एक आराखडा होता. त्याच्या पुढे लगेचच 93-94 साली फ्रान्सिस फुकुयामा नावाचा अमेरिकन पॉलिटिकल सायंटिस्ट एक पुस्तक लिहितो आणि तो म्हणतो एंड ऑफ द हिस्ट्री अँड द लास्ट मॅन. याचा अर्थ असा होतो की या जगात कम्युनिझम, फॅसिझम, सोशलिझम हे कुठलेही विचारधारा त्या संपलेल्या आहेत आणि लोकशाही ही एकच विचारधारा राहिलेली आहे. आणि अमेरिका आणि 98-99 ला डेमोक्रेसी प्रमोशन नावाचा अमेरिका एक प्रकारचं एक चळवळ चालू करते. याचा अर्थ काय होतो की बाबा तुमच्या देशात जे हुकुमशाही आहे किंवा जी डिक्टेटरशिप आहे ती तुम्हाला घातक आहे, तुमच्या समाजाला घातक आहे. त्यामुळे लोकशाही प्रस्थापित करणं मॅन्डेटरी आहे आणि ती लोकशाही प्रस्थापित करणं ही अमेरिकेची जागतिक जबाबदारी आहे. तुम्ही अक्षरशः सिरिया, लिबिया, ट्युनिशिया या सगळ्या देशात जाऊन बघा, अक्षरशः वाट लागलेली. म्हणजे आज जरी तुम्ही सिरियाचा नुसता आढावा जरी घेतला तरी अक्षरशः अफगाणिस्तान क्लासिक एक्झाम्पल. तुम्ही 2001 ला अफगाणिस्तानात का हल्ला केला की तालिबान हा जागतिक शांततेला आणि लोकशाहीला धोका आहे, आणि 2024 ला परत तालिबान आलेला आहे. ते सर्कल पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपलं जे राजकारण साध्य करायचं आहे ते साध्य करताना त्याला आयडिओलॉजिकल रंग द्यायचा आणि अशा तऱ्हेने सतत सतत वेस्ट एशिया तेवत ठेवायचं. हे युरोप आणि अमेरिका यांच्या कायम इतिहासात बघितलं तर कायम त्यांच्या अजेंड्यावर राहिलेलं आहे. आणि इराण सारखं राज्य असू दे किंवा इराक असू दे, सौदी अरेबिया असू दे, हे कायम त्यांना चॅलेंज करत आहेत. पण त्या चॅलेंज करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. अलीकडच्या काळात इंटरेस्टिंगली सौदी अरेबिया आणि अमेरिका हे फार जवळ येत आहेत. आणि एक वेळ अशी होती की सौदी अरेबिया आणि इस्रायल यांचं पण एक प्रकारचं रिलेशन तयार होणार होते. आणि यामध्ये फक्त इराण आतापर्यंत असा देश राहिलेला आहे जो आयडिओलॉजिकली आणि इकॉनॉमिकली अमेरिकेला चॅलेंज करतोय. त्यामुळं अमेरिकेच्या दृष्टीनं हे कायम महत्वाचं राहिलेलं आहे की हा भाग दगदगत ठेवला पाहिजे. आता या सगळ्यात आपण मला एक गोष्ट अजूनही अनेकांना एक कुतूहल असतं की हे युद्ध का, म्हणजे कशासाठी, म्हणजे इराणच्या संदर्भात काय आक्षेप आहेत इस्रायलचे आणि अमेरिकेचे पिन पॉइंट. हे बघा, आता गेल्या 15 वर्षात अगदी जर तुम्हाला म्हटलं तर इराण हा अण्वस्त्रधारित देश बनू नये ही अमेरिकेची पहिल्यापासूनची भूमिका आहे. थोड्याफार प्रमाणात परत एकदा तो स्वभावाचा प्रश्न येतो किंवा आयडिओलॉजीचा प्रश्न येतो. थोड्या प्रमाणात ओबामा यांनी एक प्रकारचं आपण ज्याला म्हणतो एक प्रकारचे सार्वमत निर्माण केलं की एक प्रकारचं कन्सेन्सस निर्माण केलेला की बाबा इराणनं अण्वस्त्रापासून दूर राहतं. पण सातत्यानं इराणमध्ये आपल्याला कसा इस्रायलकडून धोका आहे आणि पाश्चिमात्यांच्याकडून धोका आहे या भावनेतून जास्तीत जास्त प्रकारे अण्वस्त्र निर्माण कसं करता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला. मग त्यासाठी त्यांना चीन, रशिया, नॉर्थ कोरिया हे सगळे प्रयत्न करत होते. अमेरिकेला ते खूप होत होतं कारण पाकिस्तान हा फार महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. पाकिस्तान जरी अण्वस्त्रधारी असला तरी पाकिस्तान अगदी 1953 पासून, म्हणजे 1953 पासून तो अमेरिकेच्या ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा म्हणजे तुम्हाला ऐतिहासिक निक्सन यांची जी भेट होती चीनला सिक्रेट दिलेली 1971-72 ला, त्याची मध्यस्थी पाकिस्तानने केलेली. आज जागतिक दहशतवादाविरोधात त्यांना जर त्यांच्या मते जो जागतिक दहशतवाद आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान त्यांना सातत्यानं मदत करते. म्हणजे तुम्ही विचार करा, लादेनला मारलं पण पाकिस्तानात येऊन मारलं, पण पाकिस्तानची त्याच्यावर काही भूमिका नव्हती. आता इम्रान खानचं चाललंय त्याच्यावर अमेरिकेला एक प्रकारे मुनीरांना पाठिंबा आहे. त्यामुळं पाकिस्तान जर मायनस केला या इस्लामिक कंट्रीज मधून तर चॅलेंज द्यायला राहतो फक्त इराण.
आणि त्यामुळे त्यांना हर एक प्रकारे इराणवर नियंत्रण प्रस्थापित करायचं. कारण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे तर की नॉर्थ कोरिया, काल किम जोंग यांचं स्टेटमेंट आहे, बरं झालं मी अण्वस्त्र निर्माण केले, कधी माझ्यावर पण आलं नाही, माझ्यावर हल्ला करत नाही कारण माझ्याकडे अण्वस्त्र आहे. त्यामुळे इराण, त्यांना माहिती आहे की बाबा जरा अशी आपण जर थोडस गाफील राहिलो तर जर दुसरा अण्वस्त्रधारी देश जर याच्यामध्ये आला तर कम्प्लीट ज्याला बॅलन्स ऑफ पॉवर आहे तो इराणच्या बाजूने झुकेल. कारण आता फक्त त्या प्रदेशात इस्रायल आणि पाकिस्तान हे दोन्हीच अण्वस्त्रधारी देश आहेत, तिथं इराणची एंट्री येणार. मगाच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी जे सांगितलं की इराणचं वेगळेपण काय आहे, ते वेगळेपण अण्वस्त्रमुळे अजून वेगळं होईल आणि मग तिथून मात्र कोणच काही करू शकणार नाही. त्यामुळं अमेरिका इराणच्या बाबतीत एवढी संवेदनशील आहे. या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहते जगभरात, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. तर हे ट्रम्प यांचं वागणं असं का आहे, किंवा ट्रम्प यांच्या वागण्यात जी विसंगती आहे ती त्या पाठीमागे काही सुसंगती आहे की ते तसंच आहे? म्हणजे अगदी एखाद्या आंतरराष्ट्रीय जगातल्या सगळ्यात मोठ्या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल बोलू नये, पण ते ज्या पद्धतीचं वर्तन करतात की अनेक जण त्यांना वेडा म्हणतात. तर हे कितपत, हे काय, कसं आपण ट्रम्पच्या या एकूण व्यक्तिमत्वाचं, वर्तन व्यवहाराचं आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून काय आपण त्याचं विश्लेषण कसं करता येऊ शकेल? ट्रम्प हे अतिशय चाणाक्ष आहेत आणि ट्रम्प यांच्या बाबतीत दोन भाग आहेत. म्हणजे येडा बनके पेढा खाण्यावाला तसं- वेड तसं. पांघरून पेडगावला पेढे- जाणं असं पेढे- म्हणतात, पेढे- तशा पेढे- पद्धतीने. पेढे तसंच आहे. कारण का एक लक्षात घ्या, ट्रम्प येण्यापूर्वी कोण होते हा जर प्रश्न ना विचारला तर तुमच्या लक्षात येईल की ट्रम्प हे जागतिक राजकारणात एक उद्योजक म्हणून, एक बिझनेस म्हणून Businessman. फार मोठं होतं. आणि जेवढं राजकीय अभ्यासकांना किंवा लष्करी नेतृत्वाला जेवढं राजकारण कळतं त्याच्यापेक्षा काकणभर जास्त राजकारण हे एखाद्या उद्योजकाला कळतं. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे ट्रम्प हे त्या ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, मार्केट इकॉनॉमी याचे प्रॉडक्ट आहेत. त्यामुळे ट्रम्प यांना काही माहीत नाही किंवा ट्रम्प यांना काही अनुभव नाही असं नाही. ट्रम्प यांचं स्वतःचं एक विश्लेषण आहे. ट्रम्प यांचं यशस्वी काय, ट्रम्प का माणूस यशस्वी ठरला किंवा ट्रम्प का निवडून आला, याचं कारण अमेरिकेच्या परत देशांतर्गत राजकारणात आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या 2008 आणि 2009 2008-9 हा जो कालखंड आहे ना तो अमेरिकेच्या एकंदरीत राजकारणातला एक महत्वाचा कालखंड आहे. अगदी 1929 साली जी जागतिक मंदी आलेली, त्यानंतर अमेरिकेची 2008-2009 ला आर्थिक मंदी आली. जेव्हा जेव्हा अमेरिकेत आर्थिक मंदी आली तेव्हा तेव्हा अमेरिकेनं स्वतःच्या जागतिक राजकारणाकडे डोळसपणे बघण्याचा प्रयत्न केला. हे अमेरिकन राजकारणाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण खूप विनाकारण, म्हणजे 2011ला हिलरी क्लिंटन यांचा फॉरेन पॉलिसीमध्ये लेख आहे की आम्ही विनाकारण अमेरिका आणि अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अडकलो. त्याचा फायदा कोणी घेतला? चीनने घेतला. 2008ला जेव्हा अमेरिकेत आर्थिक मंदी होती त्यावेळी चीन, लक्षात घ्या 2008 ऑलिम्पिक, चीननं ऑलिम्पिकद्वारे जागतिक राजकारणात आम्ही आता उतरलो आहोत असं दाखवायचा प्रयत्न केला. आणि अमेरिकेला एक गोष्ट माहिती आहे की जगात आपल्याला जर चॅलेंज कोण करू शकत असेल तर इधर रशिया आणि चीन, काय बाकी कोणी नाही. तुम्ही स्वतःला जरी समजत असला तरी तसं नाही आहे ते. त्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की अरे चीनची प्रगती एवढी कशी झाली. त्यामुळे किशोर मेहबूबानी नावाचं एक सिंगापूरचे एक फार मोठे पॉलिटिकल सायंटिस्ट आहे, तर त्यांनी खूप भारी पुस्तक लिहिले, हॅज चायना वन नावाचं छोटं पुस्तक आहे, सुंदर इंग्लिश आहे. ते पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. त्यात त्यांना कळतं की बाबा चायना का मोठा झाला. आणि अमेरिकन पॉलिटिकल सायंटिस्ट किंवा अमेरिकन समाजाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ते चायना आपला दुश्मन आहे म्हणून त्याच्यावर बहिष्कार नाही टाकत, ते त्याचा अभ्यास करतात. बहिष्काराची भाषा हा दुर्बळाची भाषा असते, ते त्याचा अभ्यास करतात. त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा तुम्ही बघा ना, गुगल चायनामध्ये बॅन आहे किंवा गुगलला पर्याय आहे किंवा व्हॉट्सअपला वी चॅट नावाचा पर्याय आहे. त्यामुळं त्यांच्यात काय झालेलं आहे, चायना एक प्रकारे डॉमिनंट ठरेल ही भीती अमेरिकनच्या मनात, अमेरिकन लोकांच्या मनात, अमेरिकन राज्यकर्त्यांच्या मनात झालेली. आणि त्याचा तोटा त्यांच्या उद्योजकांना होणार, हे सगळं झालं. तो एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की बाबा हे सगळं होत असताना
एक विचार असा पुढे आला की आम्हीच का जगाचं ओझं लावायचं. म्हणजे पाकिस्तान भारत काश्मीरवरनं युद्ध करते, आम्हीच बघतो. इस्रायल आणि अरब युद्ध करतात, आम्हीच बघतो. तिकडं तैवान आणि चायना झालं, आम्हीच बघतो. किंवा जगभरात आम्हीच युनायटेड नेशनला पैसे द्या, आम्हीच वर्ल्ड बँकला पैसे द्या, सगळं आम्हीच करू, ट्रम्प आता त्या सगळं आम्हीच करू. मग त्यातून काय झालं की बाबा हे सगळं आमच्यामुळे तुम्ही जिवंत आहात, असं एक प्रकारची भावना झाली. आता त्यातून आपल्याला बाहेर पडायचं. आता आम्हाला ग्लोबल वॉर्मिंग जे काय सगळं चाललंय ते आम्हीच बघायचं. बघायचं, कुठेही झालं तरी आम्हीच. यातून त्यांच्या असं लक्षात आलं 2000 ट्रम्प यांची जी 16ची निवडणूक होती, ही निवडणूक अमेरिकेच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की अमेरिकेच्या निवडणुकीचं स्ट्रक्चर फार भारी असतं. आम्ही जगात काय करणार वगैरे असं त्यांची दोघांची भाषणं असतात वगैरे. पहिल्यांदा असं झालं की देशांतर्गत राजकारणावर त्यांचा भर जास्त झाला. आरोग्य बिलाचं काय करायचं किंवा तुमच्या शस्त्रास्त्र परवानाचं काय करायचं, यातून झालं. त्यातून म्हणजे जसा समाज संकुचित होत गेला, जसा आपला समाज संकुचित होत गेला, जसा नेपाळ मधला समाज संकुचित होत गेला, तसा अमेरिकन समाज पण संकुचित होऊन गेला. ट्रम्प यांनी तो संकुचितपणा व्यवस्थित कॅपिटलाइज केला आणि त्यांनी जे धोरण आणलं अमेरिका फर्स्ट. मेक्सिकोच्या बॉर्डरवर आम्ही कुंपण घालणार किंवा अँटी मायग्रेशन लॉ. भारतातले बघितले तुम्ही की कशा प्रकारे लोकांना परत पाठवलं गेलं. यांच्या तिथल्या लोकांना पाठिंबा गेला. म्हणजे तुम्हाला अगदी आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रम्प जसं बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई मध्ये धोरण आखलं, तसं ट्रम्प जागतिक त्यांच्या देशांतर्गत राजकारणात धोरण आखायचा प्रयत्न करतात. आणि जसं बाळासाहेब ठाकरेंना लोकप्रियता मिळाली, तसं ट्रम्प यांना त्यांच्या लोकप्रियता मिळाली. मधल्या काळात जेव्हा बायडन आले तेव्हा लोकांना असं वाटलं की बाबा नाही, आपलं चुकतंय. अमेरिका हाय फार इंटरेस्टिंग महत्वाचं आहे की अमेरिका जर जागतिक राजकारणात कधी वर्चस्व प्रस्थापित करेल, जेव्हा अमेरिका जागतिक राजकारणात आपलं अस्तित्व दाखवेल. तर अमेरिकाच त्यातून बाहेर पडली तर अमेरिकेचं अस्तित्व काय होईल. मग मधल्या काळात बायडन यांनी तो थोडासा वरती न्यायचा प्रयत्न केला, पण बायडन यांच्या स्वतःच्या मर्यादा शारीरिक आणि मानसिक आणि त्यातून परत ट्रम्प यांचं येणं, त्यामुळे ट्रम्प जे करतायत ना ते आज आपण ज्याला म्हणतो जरी पटत नसलं, अफगाणिस्तानात सैन्य मागे घेण्यामुळे अमेरिकेच्या एक जागतिक इमेजला फटका बसला बायडन यांच्या काळात. ऍब्सोल्युटली फटका बसला की अमेरिका जागतिक राजकारणात मसिया नावाची जी भूमिका आहे ती बजावू शकत नाही, हा मेसेज गेला. परंतु फार अजून एक तुमचा महत्वाचा प्रश्न यासाठी, पण त्याचं अमेरिकन समाजानं वेगळं अनालिसिस केलं आणि ते अनालिसिस फार महत्वाचं आहे. ते सातत्यानं मीही सांगत असतो की युद्धात कोण मरत, युद्धात तरुण मरत. 18 ते 25, 27 वर्षाचा तरुण मरतो आणि अशा तरुणांचं प्रचंड प्रमाणात कत्तल अफगाणिस्तान युद्धात झाली. त्याचा परिणाम तिथल्या कुटुंब व्यवस्थेवर झाला. आधीच कुटुंब व्यवस्था त्यांची लहान आहे आणि त्याच्यात परत तो परिणाम झाला. त्यामुळे युद्ध नको, परत बोलवा. इनफॅक्ट ट्रम्प यांनी मी अफगाणिस्तानला सैन्य परत बोलवतो आणि मी तारीख तुम्हाला लिहून देतो, हे तिथल्या लोकांना भावलं. तेव्हा ट्रम्प हे आजच्या संकुचित मनोवृत्तीचं जी जगभरात पसरलेली आहे, अगदी चीन, रशिया, नेपाळ, भारत, ब्राझील या सगळीकडे जी पसरलेली आहे त्याचं नेतृत्व करतात. त्यामुळे ट्रम्प हे असं आहे की तुम्हाला पटो न पटो, आवडो न आवडो, पण तुम्हाला ट्रम्प यांची दखल घ्यावी लागते. आणि ट्रम्प खोटं बोलत नाही, मी तुम्हाला फार जबाबदारीनं सांगतो. ट्रम्प कधीच खोटं बोलत नाही. ट्रम्प चुकीचं बोलतील, विक्षिप्त बोलतील, पण ट्रम्प खोटं बोलत नाही. खरं ट्रम्प खोटं बोलत नाही. तर हे बघा, तुम्हाला सांगतो मी असं कार माझी आणि ट्रम्प यांची काही पर्सनल ओळख नाही, पण काय असतं तुम्हाला काय सांगतो, तुम्ही बघा अमेरिकन राज्यकर्त्यांचं एक वैशिष्ट्य आहे आणि हे या निमित्तानंही महत्वाचं आहे की नरवणेंच्या पुस्तकावरून भारतात जो गदारोळ झाला तसा अमेरिकेत गदारोळ होत नाही. तिथं प्रत्येक गोष्ट ही रिटर्न असते. म्हणजे तुम्ही बॉब एडवर्ड यांचं वॉर नावाचं पुस्तक वाचा, हे एका पत्रकारानं लिहिलेलं पुस्तक आहे. इतके मायन्यूट डिटेल्स त्यांनी त्याच्यात लिहिलेले आहेत विथ रेफरन्सेस की असं वाटावं की तिथं असतील बॉब वुडवर्ड आजूबाजूला. इतकं त्यांचं लिखाण आहे. आणि अमेरिकेत कोणतीही गोष्ट ट्रान्सक्रिप्टला महत्व असतं, कारण ट्रम्प यांना 200% माहिती आहे की आज नाही उद्या हे लोकांच्या समोर येणार आहे. तेव्हा अमेरिकेतला कुठलाही राष्ट्राध्यक्ष ब्लंटपणे खोटं बोलत नाही, कारण त्यांचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असतं. आणि ट्रम्प यांच्या ह्या वृत्तीचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि या निमित्तानं आपल्याला हे सांगायला पाहिजे की मगाशी आपण थोडासा तो मुद्दा घेतला की या पूर्ण ह्याच्यात युद्धात मध्यस्थी करायला कोण नाही.
आता 2च नेते असे उरलेले आहेत जे जागतिक राजकारणात मध्यस्थी करू शकतात. ट्रम्प ज्यांचा ऐकू शकतात. इंटरेस्टिंगली तुम्हाला सांगतो, पुतीन आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ मुनीर, या दोघांचं ट्रम्प आहे. म्हणजे पाकिस्तानचं एवढं तिथं हे आहे, हो, महत्व आहे. आता बघा 2 गोष्टी आहेत परत त्याच्यात, की इराणनं जेव्हा आता त्यांच्या अंतर्गत काय चाललेलं आहे याची आता सध्या तरी आपल्याला कल्पना नाहीये, पण इराणला जेव्हा अमेरिकेपर्यंत मेसेज पोहोचवायचा होता तेव्हा इराण 2 देशांकडे गेले, एक पाकिस्तान आणि एक रशिया. ओके, आता ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये मुनीर मध्यस्थी करतायत, इजिप्त मध्यस्थी करते की तुम्हाला काय करायला पाहिजे काय, कारण मानसिकता त्यांची एक आहे. हे जेव्हा अगेन रशिया युक्रेन युद्ध चालू होतं तेव्हा ट्रम्प त्यांच्यावर त्यांचं लक्ष होतं, तेव्हा ते एका अमेरिकन संसद सदस्याला म्हटले, मी जर असतो तरी हे युद्ध 4 दिवसात थांबवलं असतं, मला पुतीन कसा विचार करतात माहिती. इंटरेस्टिंग आहे का, ती सगळे एका मानसिकतेची लोक आहेत. ट्रम्प यांचं इंटरेस्टिंग आहे, पण ट्रम्प यांनी कितीही जरी ते विक्षिप्त वाटत असले तरीही मी ट्रम्प यांचं बायडननी त्या ह्याला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाला पंपिंग केलं, सगळं केलं, युद्धात उडी मारली, नंतर आम्ही बाहेरून पाठिंबा थेट येणार नाही आम्ही नाटो असं. ट्रम्प यांनी बायडन यांच्या ह्याच्यावर खूप खूप टीका केली. मी ट्रम्प यांचं कौतुक करत नाही, पण काय होतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की आपल्याला जर एखाद्याचं विश्लेषण करायचं असेल तर त्याची मानसिकता समजून घेतली पाहिजे. त्याला खोळा आहे तो हे असं सारख्या देशाचा राष्ट्राध्यक्ष असतो, तो सगळं जगाचं राजकारण ठरवत असतो, तो असा कुणी कसं होतं. मग एक आपल्याकडे काही व्यंगचित्रकार किंवा यातून एक इमेज बनत जातील, लोकांना वाटतं हीच खरी इमेज आहे. त्याचं कारण काय, लिबरल ऑर्डर जी आहे, ज्याला तुमच्या माझ्यासारख्या लोकांचा कायम सपोर्ट असतो की या देशात एक लिबरल ऑर्डर राहिली पाहिजे, लोकशाही राहिली पाहिजे, अशा लोकांना ट्रम्प यांचं वागणं खटकतं. आपल्यालाही खटकतं. ट्रम्प, आता मी तुम्हाला जसं सुरुवातीला म्हटलं की तुम्ही मला विचारलं हे युद्धाचं कारण काय, म्हटलं मला सोडा, ट्रम्प यांनाच माहित नाही. तर आता या सगळ्यातनं आपण आता मला तुम्ही आता या युद्धात मध्यस्थी कोण करू शकतं त्या संदर्भात सांगितलं, तर इथं मला आपल्या मूळ भारताकडे यायचं आहे. म्हणजे एकूण भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्या परराष्ट्र धोरणातला गोंधळ या निमित्तानं सगळ्या जगासमोर आलाय, भारतातल्या लोकांच्या समोर आलाय असं वाटतं. प्रश्नच नाही. ॲब्सोल्युटली. एक लक्षात घ्या, 70 वर्ष हा कोणत्याही देशाच्या दृष्टीनं फार मोठा कालावधी नाही. एस्पेशली तुम्ही संरक्षण, आर्थिक धोरण आणि परराष्ट्र धोरण आखता, ही काही कॉमेंट्री नाही की बाबा तुम्ही आज हे करा. तर आपलं सामर्थ्य कशात आहे, तर आपलं सामर्थ्य आपल्या कल्चरमध्ये आहे. आणि आपलं कल्चर काय आहे की बाबा आपण दोघांनाही बॅलन्स करतो. आपण कधीच युद्धाची भूमिका घेतली नाही, आपण समन्वयाची भूमिका घेतली. या समन्वयाला तुम्ही कदाचित नॉन अलाइनमेंट नाव दिलं असेल एकेकाळी, किंवा या समन्वयाला तुम्ही कदाचित असं दिलं असेल की भारत हा शांततेच्या बाजून आहे, स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी ज्याला आपण म्हणतो. परंतु भारताची भूमिका ही कायम समन्वयवादी राहिलेली. त्याचं कारण सिंपल आहे की तुम्ही बघा, आज डिफेन्स इंडस्ट्री तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून आहात, ऑइल तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून आहात. तुमची ताकद काय आहे? तुमची ताकद ही ह्युमन कॅपिटल आहे. तुम्ही बघता अमेरिकेत किंवा आता केरळमध्ये किंवा सौदी अरेबियामध्ये, दुबईमध्ये, आखातामध्ये भारतीय किती मोठ्या प्रमाणात आहेत, आरोग्य इंडस्ट्री किती मोठ्या प्रमाणात. भारताची ताकद आहे ती ह्युमन कॅपिटल आहे. ती कॅपिटल, ह्युमन ताकद कदाचित या सरकारला समजण्यात कमी पडली. आणि दुसरं असं झालं की जे जे भूतकाळात नेहरूंनी केलेलं आहे ते सगळंच वाईट आहे, आणि ते सगळं बदलण्याची जबाबदारी 2014ला जनतेनं आपल्याला दिली आहे, असा त्यांचा एक गैरसमज झालेला आहे. तुम्ही बघा, मी एवढं सांगताना देखील रशिया युक्रेनच्या बाबतीत भारत सरकारच्या धोरणाचं बऱ्याच वेळेला ओपनली कौतुक केलेलं आहे, कारण तिथं आपण बॅलन्स नॉन अलाइनमेंट, मी त्याला म्हणतो नव भारताचा नवा अलिप्तता. म्हणजे रशियाशी आपले संबंध बिघडले नाहीत आणि युक्रेनशी पण संबंध होते. दुसरा मुद्दा आहे ना, तो फार बऱ्याच लोकांना तो कदाचित विवादास्पद वाटेल, परंतु मोदी यांच्या वैयक्तिक धोरणाचं, मी परराष्ट्र धोरण हा शब्द वापरला नाही, वैयक्तिक धोरणाचं हे अपयश. आणि मोदींना पण त्याच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात दुःख झालं असणार आहे. कारण सांगतो, मोदी इस्रायलला जात आहेत
2 दिवस इस्रायलमध्ये त्यांना तो पुरस्कार मिळतो, संसदेला त्यांचं संबोधन होतं, त्यांचा गळा भेट होती, ते नेहमीप्रमाणे होतं. ते भारतात उतरतात न उतरतात तोपर्यंत हल्ला होतो. आता तो हल्ला झाला की जगभरात असं असतं की बाबा कोण काय म्हणेल, पुतीन काय रिॲक्शन देतील, शी जिनपिंग काय रिॲक्शन देतील, असं एक प्रकारचं आपल्या ढोबळमानानं आराखडा. मोदी यांचं स्थान यात नाही. याचं सर्वात मोठं दुःख हे भारतीय परराष्ट्र धोरणाच्या अपयशापेक्षा मोदी यांच्या वैयक्तिक धोरणाचं अपयश. कारण तुम्हाला आजही बघा, युद्धात तर एवढे 3 आठवडे झाले, माध्यमात कधी बातम्या आल्या, जेव्हा हॉर्मुझ चोकअप केलं तेव्हा बातम्या आल्या, जेव्हा सिलेंडरसाठी रांगा लागल्या किंवा याच्यासाठी तेव्हा बातम्या आल्या, मग मोदी सगळ्यांशी बोलायला लागले. परंतु त्या काळात जेव्हा हल्ला झाला तेव्हा मोदी म्हणजे एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय घटनेमध्ये भारतासारख्या देशाचा काय रोल नाही. एक्झॅक्टली. काय होतं की तुम्ही त्या स्ट्रक्चरला लक्षात घेतलेलं नाही. जे भूतकाळातलं वाईट किंवा जे भूतकाळातलं घडलेलं आहे ते सगळं वाईट आहे आणि आपण एक नवा भारत निर्माण करतोय. हा त्यांनी खूप ज्याला त्याला काय असा शब्द वापरतो की आभासी जगात तुम्ही लोकांना नेलेलं आहे आणि हे आता लोकांच्या समोर आपल्याला दिसलेलं आहे. पण आज तुम्ही लक्षात घ्या, एवढा असताना देखील भारत हा एकमेव देश आहे असा जो या सगळ्यांच्यात खऱ्या अर्थानं मध्यस्थी करू शकतो. रशिया युक्रेनमध्ये मला फार अपेक्षा होती. म्हणजे आता आपण बोलतो, तुम्ही सांगायला लागलाय पाकिस्तान मध्यस्थी करू शकतो असा देश आहे. म्हणजे अशा घटनेत, एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय घटनेत पाकिस्ताननं आपलं एक स्थान ठेवलंय, पण भारताला नाही होत नाही. काय होतं, परत तोच मुद्दा येतो ना की तुमचं स्थान काय आहे. माझं अजूनही मत आहे, भारत आज निर्णायक भूमिका बजावेल. रशिया युक्रेन युद्धात मला फार अपेक्षा होती. मोदी यांचं स्टेटमेंट होतं की ही वेळ युद्धाची नव्हे. मोदींनी हे सांगायला पाहिजे, ही वेळ युद्धाची नाही, कोणतीच वेळ युद्धाची नसती. हे रशिया युक्रेन युद्धात फ्रान्सनं मध्यस्थी केली. हा जो मध्यस्थीची जी ताकद आहे ना, मगाशी आपली जी सुरुवातीला आपण म्हटलो ना, कोणच नाही. आणि त्यात मोदी यांचं नाव न येणं हे मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचं, त्यांच्या वैयक्तिक धोरणाचं अपयश. दुसरा मुद्दा फार महत्वाचा आहे याच्यामध्ये. तिसरं ज्याला मी बघतो की पहिला ऐतिहासिक दृष्ट्या आपली काय ताकद आहे, दुसरं मोदी यांचं वैयक्तिक अपयश आहे, तिसरा मुद्दा असते की इतक्या मोठ्या गुप्तचर यंत्रणांना या युद्धाची झलक पण येऊ नये, की युद्धाचं काहीच कळू नये. हे कसं काय, या अपयशाबद्दल कोण चर्चा करणार. कारण मगाशी तुम्ही जसं पश्चिम आशियाचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये आपलं घरचा सकाळचा चहा आणि ऑफिसला लागणारं पेट्रोल हे दोन्ही जर त्या देशांवर अवलंबून असेल तर आपल्याला याची कल्पना नाही ना, हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं आणि राष्ट्रीय सुरक्षेचं अपयश आहे का नाही, हा प्रश्न आपण विचारणार आहोत का नाही या निमित्तानं, हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. इंधनाच्या समस्या या माझ्या दृष्टीनं फार मटेरियल आहेत. कारण 10-15 वर्षांना जरी युद्ध झालं तरी आपण इतक्या प्रमाणात अवलंबून आहोत की ते होणार त्याच्यात काय नाही. पण मला जे जागतिक नेतृत्वात जे पाहिजे, चौथा मुद्दा फार महत्वाचा आहे की मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनातून महत्वाचा हा मुद्दा आहे. 124 शाळेतली लहान निरपराध मुलं एका देशाच्या हल्ल्यात मरतायत. आणि अगदी तुम्हाला इंटरेस्टिंगली सांगतो, जागतिक ह्युमन राईट्सचा 10 डिसेंबर 1948 जेव्हा मसुदा निघाला तेव्हा भारतात संविधान प्रक्रिया चालू होती. त्याचा फार एकमेकांशी इंटरेस्टिंग संबंध आहे. म्हणजे भारत तेव्हापासून भूमिका घेतोय की बाबा आम्ही मानवी अधिकारांचं अतिशय संवेदनशील आहोत. पण भारतातल्या एकाही खासदारांनी, पंतप्रधानांनी, परराष्ट्र मंत्रालयांनी त्याची साधी टीका, त्याचं साधं हेही करू नये, सांत्वन करू नये. सोडून द्या बाकी सगळं, इस्रायल काय आहे, इराण काय आहे, काय, पण देशातली निरपराध मुलं मारतायत आणि आपण एक शब्द बोलत नाही. इतकी असंवेदनशीलता भारतीय परराष्ट्र धोरणानं का दाखवली असं, हा माझ्या दृष्टीनं सर्वात. कारण बघा, आपल्याकडे आंबेडकर, गांधी यांची परंपरा आहे. आणि दुसरं ठीक आहे, परराष्ट्र मंत्रालयानं केलं असेल, इथल्या सिव्हिल सोसायटीला काय, माध्यमांना काय झालं, त्याच्याबद्दल आजपर्यंत एकही शब्द आपण काढलेला नाही. त्यामुळे जागतिक मानवी अधिकाराचा जो मसिया होता, जो स्वतःचं मॉडेल त्याच्याकडे होतं, आज तो इतक्या गंभीर घटनेवर जर मौन व्रत धारण करत असेल तर त्याचं काय करायचं, हा एक. आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं, की हा थोडासा किचकट आहे पण तो समजून घेतला पाहिजे. जगात आता जे काही घडतंय
ते अमेरिकन प्रणित समाज व्यवस्थेमुळे घडते. हम्म. 1991 नंतर अमेरिकेची जी दादागिरी या देशावर चाललेली आहे त्याचे परिणाम, युद्धाचे परिणाम नाही आहेत, युद्ध हा त्याचा परिणाम आहे. आणि हे सगळं ते अमेरिकन एकांगी किंवा या सगळ्यांमुळे घडतं. त्याला चॅलेंज द्यायला पाहिजे का नको? त्याला चॅलेंज कोण देणार? ज्याला आमच्याकडे कन्सेप्ट आहे मिडल पॉवर्स. आता कोण आहे त्याच्यामध्ये? जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, रशिया यासारखे देश आहेत. या लोकांनी एकत्र येऊन एक नवीन किंवा आपापल्या पद्धतीने एक नवीन व्यवस्था तयार करायला पाहिजे. नेहरूंच्याकडे काही नव्हतं लिटरली, पण नेहरू ती व्यवस्था मांडायचा प्रयत्न करायचे. त्याला यश अपयश नंतरची गोष्ट आहे, पण ती मांडायची. आज इराण हा ब्रिक्स नावाची जी संघटना आहे, जी ब्राझील, रशिया, इंडिया, चायना या चौघांची आहेत, त्या ब्रिक्स मध्ये 2024 इराण आलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना काय सांगतो की बाबा अमेरिकन जी व्यवस्था आहे त्याला आम्ही काउंटर करण्यासाठी ही व्यवस्था, म्हणजे इराण तुमचा त्या व्यवस्थेचा भाग आहे, तरी तुम्ही त्याच्या बाजूने स्ट्रॉंग, त्याच्या बाजूने उभं राहावं असं मी म्हणत नाही, कारण तेवढं सोपं नसतं. कारण अमेरिका आणि इस्रायल आपले पण स्टेक्स आहेत, म्हणजे असं नाही, पण तुम्ही तिथं थोडी तरी संवेदनशीलता बाळगायला म्हणजे इराणचा राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू होतो एक्झॅक्टली, आणि आपण त्या संदर्भात शोक संदेश सुद्धा 4-4 दिवस 6 दिवस ते पण परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेलं आहे. तुमच्या मोठ्या पातळीवर झालेलं नाहीये, नंतर झालं, नंतर ते काहीतरी फोनवर बोलले अशी ती बातमी आलेली. परंतु मुद्दा हा आहे की बाबा तुम्ही इतकं असंवेदनशील का, एस्पेशली या दोन तेही बोलले, पण ते राष्ट्रपतीशी बोलले. एक्झॅक्टली. बघा, एक लक्षात घ्या, इराण हा फक्त देश नाहीये, तो सिव्हिलायझेशन आहे. आणि त्यांचा फक्त इराणच्या धर्मगुरूंचा आणि खोमेनी हे फक्त राष्ट्राध्यक्ष किंवा हे नव्हते, ते त्यांचे सर्वोच्च नेते होते. आणि शिया हा खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. तुम्ही त्यांच्या धर्मगुरूला मारता आणि आपण त्याच्यावर काहीच बोलत नाही. ही जे मौन व्रत आहे, म्हणजे भलेही शशी थरूर आणि काँग्रेसचे दुसरे खासदार तिवारी का कोण, त्यांनी जरी त्या मौन व्रतचं स्ट्रॅटेजिकली समर्थन केलं असलं, तरी माझं असं म्हणणं आहे की भारतला जर जागतिक राजकारणाचं नेतृत्व करायचं असेल तर या कन्स्ट्रंट मधून, या डिलेमामधून, या संदिग्धतेमधून बाहेर जाऊन जिथं जिथं रूल बेस्ड ऑर्डर, जिथं जिथं मानवी मूल्यांचा संदर्भ येतो तिथं आपण आउटस्पोकन झालंच पाहिजे. त्याशिवाय आपल्याकडे जागतिक नेतृत्व म्हणून बघणार नाही. त्याचं एक इंटरेस्टिंग कारण तुम्हाला एक किस्सा सांगतो. 2008-9 बराक ओबामा भारतीय संसदेत आलेले आणि संसदेला त्यांनी अधिवेशनाला संबोधित केलं. तुम्ही कदाचित जवळून ते बघितलं असेल. आणि प्रचंड माहोल होता, सगळं संसद असं हे झालेलं. आणि त्याने एक वाक्य वापरलं की इंडिया इज इमर्जिंग, त्यांच्या त्या ओघवत्या शैलीत, पॉवर कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्या खासदारांना किती काळ मला माहिती नाही, सगळे टाळ्या वाजवत होते, भाग वाजवत होते. ती रिस्पॉन्सिबिलिटी शब्द त्यांना ऐकवायला नाही. त्यांना वाटलं भारत पॉवरफुल झालेला आहे, पण जबाबदारी अशी असते, ती जबाबदारीचं भान या प्रकरणात नसणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं सर्वात मोठा परिणाम. म्हणजे या सगळ्या गोंधळात एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणात, आंतरराष्ट्रीय पटलावर भारत या सगळ्या ह्याच्यातून किनाऱ्यावर फेकला गेलाय असं म्हणता येईल का? किनाऱ्यावरून फेकला गेलाय, हे बघा, किनाऱ्यावरून फेकला गेलाय असं म्हणण्यापेक्षा मी परत सांगतो, ही लढाई परसेप्शनची. माझ्या दृष्टीनं असंख्य वेळेला असं वाटतं की बाबा ठीक आहे, एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात, परंतु जागतिक राजकारण नेतृत्व करण्याची आपली ताकद आहे. 1947 आपली देश म्हणून ताकद नव्हती, पण आपलं नेतृत्व जागतिक राजकारणात नेतृत्वाच्या गोष्टी बाळगतं. आज भारताची ताकद त्यातलं ह्युमन कॅपिटल आहे आणि ते जगभरात पसरलेलं आहे. त्या ह्युमन कॅपिटलचा स्ट्रॅटेजिक वापर करण्यात आपल्याला अपयश आलेलं आहे. आणि त्यामुळे आपण आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की परराष्ट्र धोरणाचं यश हे एका व्यक्तीच्या यशावरून ठरवण्याचं ट्रेंड खूप वाढलेलं आहे की बाबा यांना पुरस्कार मिळाला म्हणून आपल्याला वाटलं. ते म्हणजे अलीकडच्या काळात हाच मला वाटतं एक गोंधळ निर्माण, जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जातोय. तो निर्माण करण्याचं कारण असं की
आधीच्या भारतीय नेतृत्वांना कमी लेखायचं. एक्झॅक्ट. म्हणजे मोदी पंतप्रधान झाले त्यामुळं देशाची जगभरात प्रतिष्ठा वाढली. तुम्ही एक व्हिडिओ बघितला आणि असाल, मोदींनी अमक्या राष्ट्राध्यक्षाला मिठी मारली, अमक्याशी किती मैत्रीपूर्ण संबंध आहे. यातून एक गोष्ट मला म्हणजे राष्ट्राच्या प्रमुखाचे व्यक्तिगत संबंध व्यक्तिगत संबंध हा आणि काही परराष्ट्र आणि धोरणाचा परराष्ट्र धोरण धोरण या दोन या दोन गोष्टीमध्ये कसं तुम्ही तुम्ही बघा ना, मनमोहन सिंगला आपण सगळे दुबळे मौनी बाबा म्हणत होतो. त्यांनी इराकवर जेव्हा अमेरिकेनं हल्ला केला तर इराकमध्ये अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की हा हल्ला चुकीचा आहे, या हल्ल्याचं समर्थन होणार नाही. ही आपली बाजू होती. ती बाजू माझ्या मते कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. आणि आय थिंक हे युद्धाचं हा एक फार मोठा धडा कारण आपल्या मला सगळ्यांना- मला याची परत कारण शोधून घ्यायची. ठीक आहे, आपल्या देशाचं नेतृत्व हा भाग आहे, पण एक जे परराष्ट्र धोरण नावाची गोष्ट असते तिथे एक ब्युरोक्रेसी काम करत असते. या सगळ्यात एक धोरण सातत्य असतं. त्या धोरण सातत्यात खंड पडलाय, खंड पाडला गेलाय का काय गोंधळ कुठल्या पातळीवरचा त्याला मी नेहरू डिलेमा म्हणतो. आहे? काय मी गोंधळ त्याला आहे तो तो? जो शब्द आहे ना, मी त्याला हा. नेहरू डिलेमा म्हणतो. हा. की नेहरूंच्या प्रती इतका व्यक्तिगत द्वेष या सरकारच्यात भरलेलं आहे की जे नेहरूंचं कौतुक कसं करावं किंवा नेहरूंनी आपल्यावर जर ही टीका झाली की आम्ही नेहरूंचं धोरण पुढे चालू ठेवतोय तर मग ते आपल्याला कसं यावं आणि आपल्याला काहीतरी नवीन काय ते? निर्माण करायचं आहे. त्या काळात तो त्याच्यामुळं ही आपल्यावर वेळ आलेली. दुसरं एक महत्वाचं कारण आहे की जसं पंतप्रधानांच्या व्यक्तिगत संबंधावरून परराष्ट्र धोरणाचं यश ठरवलं जातं तसं अमेरिकेबरोबर असलेल्या संबंधावरून पण आपल्या परराष्ट्र धोरणाचं यश. गेल्या काही दिवसात आपण इव्हन भारत अमेरिका अणुकरार झाला, त्या अणुकराराच्या वेळी पण आपल्याला असं वाटलं नाही की बाबा भारत अमेरिका इतके जवळ जातील किंवा वाजपेयींनी जर त्याला नॅचरल आपला मित्र पारंपरिक रशिया होता. वाजपेयी तर त्याला नॅचरल पार्टनर म्हणतात, तरीही वाटलं नाही की ते वाजपेयी अमेरिकेच्या अधीन गेले. पण आता आपण कम्प्लीट गेल्या 10-12 वर्षात अमेरिकेच्या अधीन गेलो असं वाटतं. आणि त्याचं कारण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं, जसं ज्यू लॉबी, याचा पहिल्यांदा कदाचित तुमच्या चॅनलवर याचा उल्लेख होत असेल की जशी ज्यू लॉबी अमेरिका आणि इस्रायल संबंध ठरवते तसं गुजराती लॉबी अमेरिका आणि भारत यांचं रिलेशन ठरवत आहे. आणि त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे, त्याच्यावर बोललं पाहिजे की त्यामुळं अमेरिकेच्या आपण इतक्या आहारी जाण्याचं एक कारण गुजराती व्यापारी लॉबी आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रचंड मर्यादा येतात. काय म्हणजे त्याचं थोडं तपशिलानं काय सांगू शकता? काय होतं तुम्ही एक लक्षात घ्या, गुजरात हे परंपरागत व्यापारी राज्य आणि जगभरात जर तुम्ही बघितलं तर गुजराती व्यापारी हे प्रचंड प्रमाणात अमेरिकेत वगैरे पसरलेले आहेत. आणि अगदी तुम्ही 2014चा जर तपशील केला तर 2014च्या निवडणुकीत मोदी यांना मदत करणारा जो काही घटक होता, आर्थिक मानसिक, हा सगळा तो घटक होता. आणि तो घटक इतका पॉवरफुल आज झालेला आहे. अदानी यांचं सर्वात मोठं उदाहरण आहे की बाबा एक अदानी काहीच नव्हतं 2000 पूर्वी आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात कसं आहे. आता तुम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी बघितलं असेल, इतक्या सगळ्या युद्धाच्या या सगळ्या गडबडीत डायरेक्ट अंबानींना व्हेनेझुएलाचं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. तर ही जी लॉबी आहे, ही लॉबी कायम असं प्रयत्न करते की भारत आणि अमेरिका संबंध हे कायम इंटॅक्ट असतात. आणि त्या संबंधाच्या परिणामामुळं जसं ज्यू लॉबीच्या परिणामामुळं संबंधामुळं इस्रायल आणि अमेरिका मैत्री आहे, तसं गुजरात लॉबीमुळं कदाचित आपल्याला गेल्या 10-12 वर्षात अमेरिकेच्या आहारी जावं लागलेलं आहे आणि त्याचा परिणाम परराष्ट्र धोरणावर झालेला दिसतो आपल्याला. हा जो सगळा आंतरराष्ट्रीय संबंधाच्यातला गोंधळ आहे, भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे 2014 नंतर बघितलं तर आपल्या शेजारचा एकही देश आपला मित्र राहिलेला नाही. अर्थात पाकिस्तानच्या संदर्भात आपण कधी मित्रराष्ट्र नव्हतोच, पण अन्य कुठल्या देशाशी आपलं कधी काहीच असं फारसे हे जे संघर्षाचे चीन आणि पाकिस्तान हे 2 देश सोडले तर अवतीभोवतीच्या कुठल्याही देशाशी आपले फारसे वाईट संबंध नव्हते. पण आज आपला कुणीही मित्र राहिला नाही. आणि किंवा अगदी ऑपरेशन सिंदूरच्या काळात, त्या काळात आपण बघितलं इतकं सगळे पंतप्रधानांनी इतक्या देशांचे दौरे केले, त्यांना इतक्या देशांचे पुरस्कार मिळाले, पण त्या सगळ्या परिस्थितीत पुढे येऊन भारताला पाठिंबा देणारा एकही देश असा पुढे आला नाही की त्यानं भारताला पाठिंबा दिला. हे
काय घडतंय आणि कशामुळे घडतंय आणि याचे भविष्यातले काय परिणाम असू शकतात आणि ही परिस्थिती सुधारू शकते मी का? हा फारच महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सोप्या शब्दात द्यायचं सांगू तर आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन देशांचे संबंध हे इंटरेस्टवर, की बाबा तुमचं आणि माझं इंटरेस्ट मॅच होते का, ठीक आहे. पण तेव्हा इंटरेस्ट हा शब्द अतिशय यात महत्वाचा आहे. पण आपण काय केलेलं आहे किंवा या सरकारनं काय केलेलं आहे त्याला आयडिओलॉजीचं रूप देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बांगलादेशी स्वतःला मुस्लिम राष्ट्र समजत नाही, ते स्वतःला बेंगॉली राष्ट्र समजत, तुम्ही त्यांना मुस्लिम राष्ट्र समजत बसले, ठीक आहे. अशा आणि परत व्यक्तिगत संबंध. तेव्हा व्यक्तिगत संबंध आणि आयडिओलॉजी हे परराष्ट्र धोरणात आल्यामुळं इंटरेस्ट बाजूला पडलेला आहे. साधं तुम्हाला उदाहरण सांगतो की तुम्ही जर चायनाचं परत उदाहरण घेतलं तर चायनानं मॉलदीव्सला जेव्हा भेट दिली चायनीज प्रेसिडेंटनी आणि त्यांनी त्यांना पोर्ट ऑफर केलं की आम्ही तुम्हाला बंदर बांधून देतो. मॉलदीव्सला गरज क्रिकेट स्टेडियमची का पोर्टची आहे? हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे कॅल्क्युलेशन किंवा मॉलदीव्स आणि लक्षद्वीप मध्ये जो प्रकार झाला फॉरेन पॉलिसी म्हणजे काय, दोन नेत्यांचे संबंध किंवा त्या राज्यात देशातल्या लोकांचे पण संबंध असतात. मॉलदीव्स हा पारंपरिक दृष्ट्या आपला चांगला पर्यटन हे राहिलेला आहे. पण मोदी साहेब जातात लक्षद्वीपला आणि म्हणतात तिथून लक्षद्वीपला, त्या आपच्या खासदारांनी तो प्रश्न उपस्थित केला की लक्षद्वीपला जायला 30,000 रुपये खर्च येतो आणि मॉलदीव्सला जायला 15,000 रुपये खर्च येतो. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला आणि ती डोमेस्टिक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ऍड्रेस करताना आपण हित कायम दुर्लक्ष केलेलं आहे. तर मग खरं तर खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आपण नंतर कधी आणखी या संदर्भात वेगळ्या विषयावर चर्चा करून, पण आता हे सध्या जे युद्ध सुरू आहे त्या संदर्भात एकूण भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध असतील, या युद्धाच्या संदर्भातल्या काय वेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, तुम्ही उत्तमपणे इथं खूप छानपणे लोकांना मी समजावून तुमचं दिलं. कौतुक करणार आहे, कारण मी त्याबद्दल तुमचं तुम्हाला मी कौतुक इथं धन्यवाद देतो आणि आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार.